नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ती इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे 73,000 करोड रुपये. एवढ्या जास्त अमाउंटची इन्व्हेस्टमेंट लोकांनी या फंडमध्ये का केलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. ज्या फंडबद्दल मी बोलत आहे तो फंड आहे HDFC म्युच्युअल फंडचा HDFC मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड. या फंडची फंड साईज आहे 31 जानेवारी 2025 पर्यंत 73,500 करोड रुपये आणि याने जेव्हापासून मार्केटमध्ये आलाय तेव्हापासून याने आत्तापर्यंत 22% रिटर्न दिलेले आहेत. एवढे जबरदस्त रिटर्न देणारा हा फंड आहे. आता या फंडबद्दलच्या इतर डिटेल्स पाहूयात. हा फंड मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि हा फंड मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. इथे आहे मिड कॅप, नंबर ऑफ कंपनीज 150 आणि त्यांचं मार्केट कॅपिटल किती असतं 64,400 करोड ते 21,900 करोड एवढी कॅपिटल असलेल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो हा फंड. म्हणजे आणि त्या किती कंपनीज असतात तर 150 कंपनीज असतात. पहिल्या ज्या 100 कंपनीज असतात त्यांना लार्ज कंपनीज म्हटलं जातं आणि त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड असतो लार्ज कॅप फंड. जे 251 पासून राहिलेल्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज स्मॉल कॅप कॅटेगरीजमध्ये येतात आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड असतो स्मॉल कॅप फंड. आता हा जो फंड आहे तो फक्त किती कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो 150 कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यांचं मार्केट कॅपिटलसुद्धा 64,000 ते 21,000 करोड रुपये असतं. म्हणजे चांगल्याच कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, कारण की यातल्या बऱ्याच कंपनीज आहेत की ज्यांचे चान्सेस आहेत त्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये जातील. या फंडच्या परफॉर्मन्सबद्दल अगोदर बोलून घेऊयात की जर तुम्ही 10,000ची SIP जेव्हा हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा जर सुरू केली असती आणि आत्तापर्यंत चालू ठेवली असती, आत्तापर्यंत म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत जर चालू ठेवली असती तर आत्तापर्यंत तुम्ही 20,20,000 रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते आणि त्याची आत्ता करंट व्हॅल्यू झाली असती 1,40,00,00,000 रुपये आणि रिटर्न देतोय 20.34%, म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत. एवढा जबरदस्त रिटर्न देणारा हा फंड आहे. ह्या सर्व डिटेल्स आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती असलेल्या डॉक्युमेंट्समध्ये पाहतोय. या फंडच्या टॉप 10 होल्डिंग्स जर तुम्ही पाहिल्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत तर त्या वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये आहेत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये जे आपण फंड पाहिले त्या कंपनीज असतात, मोठमोठ्या बँक असतात, HDFC बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पण इथे तशा टाईपच्या कंपनीज तुम्हाला पाहता येणार नाहीत. इथे सगळ्यात जास्त होल्डिंग जी आहे ती आहे इंडियन हॉटेल्स कंपनी, त्यानंतर आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस जी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणारी कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये 3.54% इन्व्हेस्टमेंट आहे. IPCA लॅबोरेटरीजमध्ये 3.44 आहे. द फेडरल बँकमध्ये आहे, बालकृष्णा इंडस्ट्रीजमध्ये आहे, ऑटो कंपोनंट्स बनवणारी कंपनी, अपोलो टायर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, इंडियन बँक्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ज्या टॉपच्या बँक्स आहेत त्या बँक सोडून काहीतरी वेगळ्या बँक्समध्ये यांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि ही डिटेल्स आहेत 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या. इथे आहे टॉप 10 सेक्टर वाईज ट्रेंड. यांचा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट पहा किती आहे. जुलै 2024मध्ये होती 23% आणि आता डिसेंबर 2024मध्ये आहे 23%, म्हणजे 0.6चा फक्त डिफरन्स झालेला आहे. त्यानंतर आहे हेल्थकेअरमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॅपिटल गुड्स, ऑटोमोबाईल्स. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही की एका सेक्टरमध्ये खूप जास्त होते नंतर त्यांनी, या डेटामध्ये तुम्हाला असं दिसेल की कोणत्याही सेक्टरमध्ये अगोदर खूप जास्त इन्व्हेस्टमेंट होते आणि नंतर ती कमी कमी करत गेले किंवा झिरो केली. तुम्हाला इथे दिसेल फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये पहिली 1.9 होती, आता ती वाढून 3.2 केलेली आहे. म्हणजे ज्या सेक्टरमध्ये पोटेन्शियल आहे त्या सेक्टर्समध्ये हा फंड इन्व्हेस्ट करताना तुम्हाला दिसेल. मार्केट सेगमेंट वाईज एक्सप्लोजर जर तुम्ही पाहिलं तर लार्ज कॅप कंपनीजमध्ये यांचा 8% इन्व्हेस्टमेंट असते लार्ज कॅप कंपनीजमध्ये डिसेंबर 2024मध्ये आणि मिड कॅपमध्ये 66.1% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यांनी मिड कॅप कॅटेगरीजमधल्या कंपनीजमध्ये ठेवलेली आहे. आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल जुलै 2024मध्ये 65 होती आणि डिसेंबर 2024मध्ये 66% आहे. आणि मधल्या क्वार्टर्समध्ये सुद्धा खूप काही चेंजेस झालेले नाहीत, आहेत तशीच इन्व्हेस्टमेंट त्यांनी ठेवलेली आहे. आणि या उलट स्मॉल कॅप कंपनीजमध्ये त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी करत गेलेली आहेत. जी अगोदर होती 18.9%, आता ती आहे फक्त 16.3%. म्हणजे जास्त एक्सप्लोजर जे आहे ते आहे मिड कॅप कंपनीजवरती आणि या कंपनीजमध्येच तो जास्त
इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो। हा फंड मार्केटमध्ये आला 25 जून 2007 मध्ये, म्हणजे जवळपास 17 ते 18 वर्ष झालेले आहेत ह्या फंडला मार्केटमध्ये येऊन, आणि तेव्हापासून या फंडने आत्तापर्यंत जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत। या फंडचा बेंचमार्क आहे निफ्टी 50चा मिड कॅप इंडेक्स। इथे अजून डेटा तुम्हाला पाहायला मिळेल की कोणत्या कंपनीजमध्ये यांनी नवीन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि कोणत्या कंपनीजमधनं एक्झिट केलेली आहे, आणि हे प्रत्येक महिन्याला होतं। आणि हा रिपोर्ट जो तुम्हाला मी दाखवतोय हा तुम्हाला एव्हरी क्वार्टर तुम्हाला पाहता येईल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। तर ज्या कंपनीजमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट वाढवलेली आहे ती आहे इथे, आणि ज्या कंपनीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी केलेली आहे त्या आहेत इथे, आणि कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली आहे त्या कंपनीजसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आता यामध्ये काही अशा कंपनीज आहेत ज्यांची नावं तुम्ही पहिल्यांदा ऐकली असतील किंवा पहिल्यांदा तुम्ही इथे पाहत असाल, पण या कंपनीज ज्या आहेत त्या मिड कॅप कॅटेगरीजमधल्या कंपनीज आहे, आणि हेच काम असतं कुणाचं, तर फंड मॅनेजरचं, जो हा फंड मॅनेज करतो। आणि हा फंड मॅनेज करतात चिराग शेतलवाद। जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून तेच हा फंड मॅनेज करत आलेले आहेत। आता आपण पाहूयात ह्या फंडचा परफॉर्मन्स कसा आहे। हे सगळं जे काही मी तुम्हाला दाखवतोय हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दाखवतोय। एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतो 29.20%, 3 वर्षामध्ये 28.63%, 5 वर्षामध्ये 29.72%, 10 वर्षामध्ये याने 19.5% रिटर्न दिलेले आहेत, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 22% रिटर्न दिलेले आहेत आत्तापर्यंत। आणि या फंडचा जर तुम्ही बेंचमार्क पाहिलात तर 1 वर्षाच्या रिटर्नमध्ये सुद्धा याने बेंचमार्कला बीट केलं आहे, 3 वर्षाच्या रिटर्नमध्ये सुद्धा बेंचमार्कला बीट केलं आहे, 5 वर्षाच्या रिटर्नमध्ये सुद्धा बेंचमार्कला बीट केलं आहे, 10 वर्षाच्या रिटर्नमध्ये सुद्धा बेंचमार्कला बीट केलेला आहे। आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासूनचा बेंचमार्क जो आहे 19.90%चा त्यालासुद्धा याने ब्रेक केलेला आहे, आणि एवढे चांगले रिटर्न्स हा आपल्याला देतोय। जर या टाईपच्या फंडमध्ये जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 10,000ची तर एका वर्षामध्ये त्याचे झाले असते 12,947 रुपये, 2 वर्षामध्ये 3 वर्षात झाले असते 21,000 रुपये, 5 वर्षामध्ये 36, 10 वर्षामध्ये 57,000 रुपये, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा जर तुम्ही ते इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे आत्ता 1,11,217 रुपये झाले असते फक्त 10,000चे। ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या कंपनीच्या डिटेल्स पाहायला मिळतील, आणि इथे खाली स्कीमचे डॉक्युमेंट्स आहेत। हे डॉक्युमेंट्स तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित रीड करू शकता, आणि त्यानंतर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही ते ठरवू शकता। या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन करत नाही, तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेव्हा केव्हा तुम्ही एखादा फंड चूज करता त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारचे डॉक्युमेंट चेक करायला हवेत, कंपनीचा पोर्टफोलिओ कसा चेक करायचा, त्यानंतर त्याचे रिटर्न्स कसे चेक करायचे, याबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला सांगत असतो। त्यामुळे हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे। तर चला पाहूयात की जर तुम्ही याच्यामध्ये SIP सुरू केली तर तुम्हाला किती रिटर्न्स मिळतील। गेल्या 10 वर्षामध्ये या फंडने 19% रिटर्न दिलेले आहेत। तर याचा अर्थ तुमची इन्व्हेस्टमेंट असती 6 लाख रुपये, आणि तुम्हाला आता 10 वर्षामध्ये मिळाले असते 17,92,000 रुपये, म्हणजे फक्त 10 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला 17,92,000 रुपये मिळाले असते। आता इन्व्हेस्टमेंट तुम्ही फक्त 10 वर्षासाठी करताय, आणि हे 17,92,000 रुपये तुम्ही न काढता त्याच फंडमध्ये तुम्ही ठेवा, किंवा आयदर तुम्ही दुसरा असा एखादा फंड चूज करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे चांगले रिटर्न्स मिळत असतील। तर हे 17,92,000 रुपये त्या फंडमध्ये लमसमसाठी ठेवून द्या। पुढच्या 5 वर्षासाठी जर तुम्ही ठेवले आणि त्या फंडने सुद्धा 19% रिटर्न जर तुम्हाला दिले, तर फक्त पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या 17,92,000चे 42,77,000 रुपये झाले, आणि हेच तुम्ही जर पुढचे 10 वर्ष तसेच ठेवून दिलात तर जवळपास त्याच पैशाचे किती झाले पहा, 1,02,00,000 रुपये। सुरुवातीला तुम्ही 5,000ची SIP 10 वर्षासाठी सुरू केली, त्यामध्ये तुम्ही 6 लाख इन्व्हेस्ट केले आणि त्यातून मिळाले 17 लाख, आणि या 17 लाखाला पुढचे 10 वर्ष तसेच ठेवून दिले तर त्याचे झाले 1 करोड रुपये। म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट होती फक्त तुमची 6 लाख, आणि त्या 6 लाखाचे झालेले आहेत 1 करोड रुपये। तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही चांगली वेल्थ क्रिएट करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या फंड्सबद्दल अगोदर माहिती घ्यायला हवी आणि मगच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड हा कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो, कोणकोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, आणि आपल्याला त्यातून किती रिटर्न्स मिळतात, ह्या सगळ्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।